नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 3Dमध्ये झेंडूचे फूल कसे बनवायचे ते सांगणार आहे. यासाठी आपण 4 नंबरचे मोती वापरले आहेत. हे झेंडूचे फूल बनवण्यासाठी आपण 4 नंबरचे पिवळ्या कलरचे आणि 4 नंबरचे हिरव्या कलरचे मोती घेतले आहेत आणि 4 नंबरचा तंगूस वापरला आहे. मी तंगूस आणि सुई ओवून सर्वप्रथम 6 मोती यामध्ये ओवून घेत आहे. तुम्ही बघू शकता, इथे मी 6 मोती ओवून घेतलेले आहेत आणि त्याचा एक राऊंड बनवून घेतलेला आहे. सुईमध्ये सर्वप्रथम आपल्याला 6 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्याचा एक सर्कल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, इथे 6 मोती ओवून घेतलेले आहेत आपण आणि शेवटच्या मोत्यातून पुन्हा सर्व मोत्यांमध्ये फिरवून आपण 6 मोत्यांचा एक राऊंड बनवून घेतलेला आहे. आता एका मोत्यामधून सुई बाहेर काढलेली आहे आणि पुन्हा 5 मोती सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यामधून आपली सुई बाहेर निघालेली आहे त्याच मोत्यामधून सुई बाहेर काढायची आहे. तुम्ही इथे बघू शकता, ज्या मोत्यातून सुई काढली होती त्याच मोत्यामधून अपोजिट साईडने आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे इथे पुन्हा एक 6चा राऊंड तयार होईल. आता सुई पुढच्या एका मोत्यातून बाहेर काढायची आहे. आता आपल्याला इथे 2 मोती मिळत आहेत, 1 आणि 2. आता आपण फक्त 4 मोती घालून एक 6चा सर्कल पुन्हा कंप्लीट करून घेणार आहोत. 1 2 3 आणि 4. 4 मोती आपण घातलेले आहेत, 2 मोती आपल्याकडे तयार आहेत. याप्रमाणे आपण 6चा दुसरा सर्कल कंप्लीट करून घेणार आहोत. याप्रमाणेच आपण 6 मोत्यांचे 6 राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. बघा, याप्रमाणे 6चा पहिला सर्कल, त्याच्यानंतर आपण 6चे 6 सर्कल कंप्लीट करून घेतले आहेत. आता आपण सुई टोकावरच्या एका मोत्यामध्ये काढून घेतली आहे. तिथे आपण एक 5चा आणि एक 6चा याप्रमाणे अल्टरनेट राऊंड तयार करून घेणार आहोत. जिथे आपले टोकावरची मोती येईल तिथे 5चा राऊंड येईल आणि जिथे मध्ये आपले 2 मोत्यांच्या मधून सुई निघेल तिथे आपला 6चा राऊंड येईल. आता मी 4 मोती सुईमध्ये घालून 5चा एक राऊंड कंप्लीट करून घेत आहे. टोकावरच्या मोत्यामधून सुई ज्या दिशेने आली होती त्याच्या अपोजिट दिशेने आपण काढून घेणार आहोत. आणि आता सुई पुढील एक 5चा राऊंड झाल्यानंतर पुढील 2 मोत्यांमधून सुई बाहेर घेणार आहोत आपण. आता आपल्याला इथं 6चा राऊंड करायचा आहे. आता 3 मोती आपल्याकडे आहेत. आता 3 मोती सुईमध्ये टाकून 6चा एक राऊंड कंप्लीट करायचा आहे. तुम्ही बघू शकता, इथे 3 मोती होते. आपण 3 मोती सुईमध्ये टाकून 6चा एक राऊंड तयार करून घेतला आहे. आता सुई पुन्हा टोकावरच्या एका सिंगल मोत्यामध्ये आली आहे. तर आपण इथं पुन्हा 3 मोती टाकून 5. तुम्ही बघू शकता, इथे 5चा 6चा पुन्हा 5चा या पद्धतीने आपण राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. आता शेवटचा राऊंड बाकी आहे. आपल्याकडे इथे 4 मोती शिल्लक आहेत. आता आपण फक्त 2 मोती घालून 6चा राऊंड कंप्लीट करून ही ओळ पूर्ण करून घेणार आहोत. या पद्धतीने आपण 6 5 6 5 याप्रमाणे पूर्ण तिसरी राऊंड
पूर्ण करून घेतला आहे. तिसरा राऊंड पूर्ण करून घेतल्यानंतर सुई फिरवून आपण वरच्या मोत्यामध्ये आणणार आहोत. आता सुई पुन्हा वरच्या मोत्यामध्ये काढून आपण या राऊंडला 6चे राऊंड कंप्लीट करणार आहोत. त्यासाठी मी सुई एका मोत्यामधून काढली आहे आणि सुईमध्ये 4 मोती ओवून घेतलेले आहेत. एक 6 नंबरच्या मोत्यामधला मोती आणि दुसरा 5 नंबरच्या मोत्यामधला मोती, हे 2 आणि आपण सुईत ओवून घेतलेले 4, असे 6 मोती घालून एक 6चा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आणि त्यानंतर सुई पुढच्या 2 मोत्यामधून काढलेली आहे आणि आता आपण पुन्हा 3-3 मोती घालून 6चे राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. याप्रमाणे सर्व 6चे राऊंड कंप्लीट करते. इथे तुम्ही बघू शकता आपण सर्व 6चे राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपले फूल अर्धे तयार झाले आहे. आता सगळ्यात वरती मी सुई काढून घेत आहे. आता आपला 5वा राऊंड चालू होणार आहे. या राऊंडला पुन्हा आपण 6चा आणि 5चा असा सर्कल तयार करून घेणार आहे. इथे आपण सर्वप्रथम 6चा राऊंड तयार करून घेतला आहे. आता पुढील 2 मोत्यातून सुई काढून आपण पुन्हा 2 मोती ॲड करून घेणार आहे, म्हणजे 5चा राऊंड तयार होईल. पहिला राऊंड आपण 6चा करून घेतला आहे. दुसऱ्यांदा आपल्याला 3 मोती आपल्याकडे आहेत शिल्लक. 2 मोती टाकून आपण 5चा राऊंड तयार करून घेणार आहोत. याप्रमाणे 6चा 5चा 6चा 5चा असा पूर्ण सर्कल म्हणजे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपण 6चा 5चा 6चा 5चा याप्रमाणे हा राऊंडसुद्धा कंप्लीट करून घेतला आहे. आता आपला शेवटचा राऊंड बाकी आहे. सुई मी वरच्या मोत्यात घेत आहे. इथे आपल्याला फक्त 6चा राऊंड तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपले फूल कंप्लीट होईल. त्यासाठी मी एक 6 नंबरच्या सर्कलमधून सुई बाहेर काढली आहे आणि उजव्या बाजूचे 2 मणी असे टोटल 3 मणी आहेत. इथे तुम्ही बघू शकता आपण 6चे राऊंड तयार करून घेत आहोत. सुरुवातीला मी 3 मोती टाकून पहिला 6चा राऊंड, नंतर 3 मोती टाकून दुसरा राऊंड, याप्रमाणे सर्व 6चे राऊंड पूर्ण. हा शेवटचा राऊंड पूर्ण करून घेतल्यानंतर आपले झेंडूचे फूल असे दिसत आहे. शेवटी एक 6चा राऊंड आपोआपच तयार होतो. तुम्ही इथे बघू शकता मी त्या सर्व मण्यांमधून सुई फिरवून घेतली आहे. आता आपल्याला या पद्धतीचे फुलाला देठ बनवायचे आहे. त्यासाठी 4 नंबरचे हिरव्या कलरची मोती मी इथे घेतली आहे. सुई एका मोत्यामधून मी बाहेर काढली आहे. आता मी 3 हिरव्या कलरचे मोती घालत आहे. इथे मी 3 हिरव्या कलरचे मोती घेत आहे आणि सुई ज्या मोत्यामधून आली आहे त्या मोत्याच्या अपोजिट दिशेने सुई आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे तिथे एक उभा ट्रायंगल तयार होईल, उभा त्रिकोण तयार होईल. तुम्ही इथे जवळून बघू शकता. आता त्याच्या पुढील मोत्यामधून पिवळ्या आपण सुई काढत आहोत. याप्रमाणे आता पुन्हा हिरव्या कलरचे 2 मोती आपण घेणार आहोत आणि सुई उभ्या हिरव्या मोत्यामधून, ते बघू शकता तुम्ही, उभ्या हिरव्या मोत्यामधून आणि पुढच्या 2 पिवळ्या मोत्यामधून काढणार आहोत. याच पद्धतीने आपण हा पूर्ण सर्कल पूर्ण करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपण 2-2 हिरवे मोती ॲड करून हा हिरव्या कलरचा देठाचा पहिला पार्ट आपण पूर्ण करून घेतलेला आहे. आता एका ट्रायंगलमधून उभ्या मोत्यामध्ये आपण एक सुई काढून घ्यायची आहे आणि सेम रिपीट एक उभा पार्ट करायचा आहे. सुई आता आपली या जसे आपण सुरुवातीला केले होते ते पुन्हा सेम तसे करायचे आहे. आता पुन्हा 3 हिरवे मोती घेऊन दुसरा देठाचा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो पूर्ण झाल्यानंतर आणि ज्यातून सुई आली आहे देठाचा दुसरा राऊंड तयार झाल्यानंतर आपले झेंडूचे फूल या पद्धतीने दिसेल. आता इथे आपले झेंडूचे फूल तयार आहे.
तुम्हाला हे झेंडूचे फूल कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मोत्यांचे नवनवीन बनवलेल्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.